ऊसाच्या शेतीमध्ये एआयचा वापर हा आता काही ठिकाणी सुरू झाला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादकता वाढलेली आपण बघितली. कारण एआयचा माध्यमातून ऑप्टिमायझेशन होतं आणि या ऑप्टिमायझेशनमुळे आपली इनपुट कॉस्ट जी आहे ती कुठेतरी कमी होते आणि त्यातनं उत्पादकता वाढली की आमच्या शेतकऱ्यांचा जो फायदा आहे, जो नफा आहे, तो त्या ठिकाणी वाढतो. त्यामुळे माझी विनंती आहे की आपल्या सगळ्या कृषी विद्यापीठाने लवकरच त्यांच्या क्षेत्रातली जी प्रमुख पिकं आहेत त्या पिकांवर एआय मिशन सुरू केलं पाहिजे आणि एआयचा तिथे कसा फायदा आपल्याला करून घेता येईल याचा प्रयत्न करून त्याचं एक मॉडेल हे आपण जर तयार केलं. यावेळी आमचे जे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत माननीय अजितदादा पवार यांनी 500 कोटी रुपये एआय करता एआय इन ऍग्रिकल्चर हे आपल्या बजेटमध्ये त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. माझी कृषी विद्यापीठांना विनंती आणि कृषी विभागालाही विनंती आहे की या पैशाचा उपयोग करून आपल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये प्रमुख क्रॉप्सवर एआयचे काय मॉडेल्स आपल्याला तयार करता येतील याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.